महाराष्ट्रभरामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बऱ्याच ठिकाणी पुराची परिस्थिती आहे। त्याच संदर्भातल्या बातम्यांचा आढावा घ्यायचा। सुरुवातीला बातमी मराठवाड्यामधून आहे। मराठवाड्यासह सोलापूर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलाय। शेतकऱ्यांचं उभं पीक पाण्यात गेलंय, त्यामुळे त्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। त्यामुळे आता तातडीनं मदत द्या असा टाहो शेतकऱ्यांनी फोडलाय। काय करू मुख्यमंत्री साहेब, काय करू? साताऱ्याच्या कराड तालुक्यातल्या शामगावमध्ये सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं। शेतात पाणीच पाणी साचलं, त्यामुळे शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला। काय करू मुख्यमंत्री साहेब, काय करू? जगावं का मरावं? अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातल्या पिंपळस गावात द्राक्षाची बाग पाण्यात गेली आहे। द्राक्षाच्या बागेत पाण्यात पोहतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातल्या रोशन गावात शेतकऱ्यांनी कुटुंबासह जलसमाधी आंदोलन केलंय। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे शेतीचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालाय। तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। स्थिती एकदम आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे, तर कृपया विनंती आहे या शासनाला, प्रशासनाला यावं आणि त्वरित काय होते मदत लेखीद्वारे द्यावी अशी विनंती। बीड जिल्ह्यातल्या जेवा पिंपरी आणि हिंगणी खुर्द या परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे। शेकडो एकर शेतीला तलावाचं स्वरूप आलंय। नाशिक जिल्ह्यातल्या येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। मका, सोयाबीन, कापूस, टोमॅटोच्या शेतीला मोठा फटका बसलाय। मदत करा, मदत करा, शेतकऱ्याला आर्थिक मदत करा, मदत करा, मदत करा, शेतकऱ्याला आर्थिक मदत करा। पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे द्राक्षांच्या बागेचं मोठं नुकसान झालं। कासे गावात द्राक्षाच्या बागेत पाणीच पाणी झालं। संपूर्ण द्राक्षाची बाग उद्ध्वस्त झाली। लाखो रुपये खर्च करून उभी केलेली द्राक्षांची बाग आता तोडावी लागणार आहे। लातूर जिल्ह्यातल्या बेळसांगवी या गावात शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतीत अनेक दिवस पाणी साचून राहिल्यानं पिकं कुजली आहे। सोयाबीनचं पीक पाण्यात वाहून गेलंय। जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे। देवळेगव्हाण गावातल्या शेतकऱ्यांचा ऊस पूर्णतः जमीनदोस्त झालाय। एका शेतकऱ्याचा 5 एकरावरचा ऊस पूर्णतः भुईसपाट झालाय। परभणी तालुक्यातल्या पालममध्ये एका शेतकऱ्याची 9 एकर शेती पाण्याखाली गेली। पालम तालुक्यात 150 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला। शेती पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यानं हंबरडा फोडत मदतीची मागणी केली। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या देव नदीच्या पुरात शेती वाहून गेली। देवर्जन गावात शेती पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला। सोयाबीन, तूर आणि ऊस पिकाचं मोठं नुकसान झालं। हे पाण्यानं सगळं पार शेती हाय तेवढी नाहीसं झाली आहे। आता ह्याची न्याय तुम्हीच करा सरकार। आता आम्हाला जगण्याचा काही दिरावा नाही बघा। आता जगिलो जगताव, नाही म्हणलो तर जाऊन तळ्यात पडताव। असं आम्हाला इतका त्रास आलाय की आता मरावं का जगावं हे आम्हाला काही सुधारणा गेले। रोजगार करून खात पीक घातलं, काय त्याला सोयाबीन वाहून गेले। 4 दिवसात 4-5 लाख रुपये दिलं तर बरे नसतात, कशी घेऊन मारणार आम्ही? अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातल्या खेडकेवाके परिसरातही शेती पाण्यात गेली आहे। झेंडूच्या फुलांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। 2 दिवसांवर दसरा हा सण आहे। या सणाला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते, पण त्याआधी शेतकऱ्यांची झेंडूची फुलं पूर्णतः बागच पाण्यात गेली आहे।
पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली या गावातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। शेतकरी उद्धव कौलगे यांच्या 4 एकरावरील शेवग्याच्या शेतीचं लाखोंचं नुकसान झालंय। शेवग्याच्या झाडांना बहर आलेला असताना एकाही झाडावर शेंग उरलेली नाहीये। भंडाऱ्याच्या मोहोडी तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालं। पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली। लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी, कुकाणा, तेलखुडगाव या गावात मुसळधार पाऊस झाला। कापूस, तूर या पिकांचं प्रचंड नुकसान झालं। तातडीने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या फळबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत। बदनापूर तालुक्यातल्या वाकुळी आणि आसपासच्या परिसरातल्या फळबागांमध्ये पाणीच पाणी साचलंय। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगावात दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। कापूस, सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांनी टाहो फुटलाय। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगावात सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेलंय। शेतकऱ्यांचं सोयाबीन पूर्णतः कुजलंय। मदत करा असं म्हणत शेतकऱ्यांनी टाहो फुटलाय। दरम्यान नाशिकच्या गोदावरीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या पूर्णपणे डोक्यावरून पाणी जात आहे। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्यात बुडालाय। गोदावरी नदीचं पाणी आता शहरात घुसण्यास सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातनं तब्बल 9848 क्युसेकनं विसर्ग केला जातोय। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, काय सांगाल? संपूर्णपणे या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढताना दिसतोय। काय सध्याची परिस्थिती आहे नाशिकमध्ये? नक्कीच आपण जर बघितलं तर गोदावरी नदीवर असलेला रामकुंड जो आहे तो आता पुराच्या पाण्यामध्ये आपल्याला गेल्याचं पाहायला मिळतं आहे। गोदावरी नदीला हा पूर आलेला आहे। खरं तर हा पूर नाही तर महापूर म्हणता येईल, कारण की अनेक जे लहान पूर आहेत ते या गोदावरी नदीला यंदाच्या मोसमात येऊन गेलेले आहेत। मात्र पुराचं मापदंड समजला जाणारा दुतोंड्या मारुती आहे तो आपल्याला या पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्याचं पाहायला मिळतंय। जे समोरचं सिद्ध पाताळेश्वर मंदिर आहे, जे सकाळपर्यंत आपल्याला दिसत होतं, ते देखील या पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्याचं पाहायला मिळतंय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील आता वाढवण्यात आलेला आहे। जवळपास 10,998 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे। आणि आपण सध्या ही गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती पाहत आहोत। मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीनं रौद्र रूप जे आहे ते धारण केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे संपूर्ण रामकुंड परिसर जे आहे ते पाण्याखाली गेलेला आहे। ज्या ठिकाणी पूजाविधींचे कार्यक्रम चालत असतात ती छत्र देखील पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर या ठिकाणावर असलेलं उंच जे यशवंत महाराज मंदिर आहे त्या मंदिराला देखील संपूर्ण पाणी जे आहे ते मंदिरात शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण रामकुंड परिसर जो आहे तो पुराच्या पाण्यानं खाली गेल्याचं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी असलेले व्यावसायिक असतील त्यांनी देखील आपली दुकानं जी आहेत ती या ठिकाणावरून खाली करून घेतलेली आहेत। जी अनेक लहान मोठ्या टपऱ्या होत्या त्या देखील काढून घेतलेल्या आहेत। आणि सध्या आपण ही गोदावरी नदीवरची रामकुंडावरील दृश्य पाहत आहोत। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर आता हे पुराचं पाणी जे आहे ते आता हळूहळू गोदाकाठ परिसरात असलेल्या बाजारपेठांमध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर समोरच आपल्याला एक छोटा पान स्टॉल बघायला मिळतोय। ते संपूर्ण त्याच्यामधनं पाणी वाहत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती आपल्याला संपूर्ण रामकुंड परिसरातील गोदाकाठ परिसराशेजारी असलेल्या या बाजारपेठेत पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर अनेक दुकानांमध्ये पाणी घुसलेलं आहे। या ठिकाणी हा जो रस्ता आहे कपालेश्वर मंदिरापासून ते संत गाडगे महाराज पुलाकडे जाणारा हा संपूर्ण याला नदीने रौद्ररूप धारण केल्यानंतर हे पाणी जे आहे ते शहरात घुसायला सुरुवात झालेली आहे। आणि या रस्त्याला देखील नदीचं स्वरूप जे आहे ते आपल्याला प्राप्त झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतंय। जे अनेक दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये पाणी घुसलेलं आहे। अनेक टपऱ्या ज्या आहेत ते पाण्यामध्ये आपल्याला गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणखी अशाच पद्धतीचा जर पाऊस सुरू राहिला, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवला जात आहे। आता सध्याच्या सुमारास गंगापूर धरणातून 10,998 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये केला जात आहे। आणि आपण जर बघितलं तर समोर आपल्याला व्हिक्टोरिया ब्रिज जो आहे तो देखील पाहायला मिळतो। या ब्रिजमधून देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आपल्याला रामकुंडामध्ये प्रवाहित होत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि पुराचं मापदंड समजलं जाणाऱ्या धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एकूणच चिंताजनक परिस्थिती सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळते।
एकूणच मुसळधार पावसामुळे नद्यांचं पाणी नागरी वस्तींमध्ये आता शिरतंय। सोलापूर, धाराशिव, सातारा या जिल्ह्यातल्या माण तालुक्याला सुद्धा या पावसाचा पाण्याचा मोठा फटका बसलाय। पाहुयात याचीच काही ड्रोन दृश्य। अहिल्यानगरच्या शिवगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आलाय। शेतामध्ये 2 ते 2.5 फुटांपर्यंत पाणी भरलंय। मुसळधार पावसामुळे शिर्डी शहर जलमय झालंय। शिर्डीतल्या कालिकानगर भागातल्या घरांमध्येही पाणी शिरलंय। नगर मनमाड महामार्गावरही पाणी साचलंय। अहिल्यानगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आलाय। नदीला पूर आल्यानं नगर कल्याण महामार्ग बंद झालाय। अहिल्यानगर शहरातल्या निफ्टी नाका परिसरातल्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी घुसलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। गंगापूर तालुक्यातल्या नद्यांना पूर आलाय। शेती पाण्याखाली गेली आहे। धाराशिव जिल्ह्यात तेरणा नदीला पूर आलाय। जिल्ह्यात 8 दिवसात चौथ्यांदा अतिवृष्टी झाली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। धाराशिव तालुक्यातल्या रुईतुगाव या गावातही तेरणा नदीचं पाणी शेतात घुसलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावात कयाधू नदीचं पाणी शिरलं, त्यामुळे काही कुटुंबांना स्थलांतरितही करण्यात आलं। सातारा जिल्ह्यातला दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळ आणि खटाव तालुक्याला पावसानं झोडपलंय। मुसळधार पावसामुळे म्हसवड शिंगणापूर या रस्त्यावर पाणी आलंय। म्हसवड शहरातला एसटी स्टँड परिसर पाण्यात गेलाय। सोलापूर शहरातल्या आदिला नदीचं पाणी नागरी वस्तीत घुसलंय। शहरातील स्वराज्य विहार, वैष्णवी हाईट्स, वसंत विहार या परिसरातही पाणी शिरलंय। नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या गोळेगावला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। कर्मवीर बंधारा फुटल्यानं पूर स्थिती निर्माण झालीय। शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे झाडंही उन्मळून पडली आहेत। एकूणच सगळीकडे ही भीषण पुराची स्थिती पाहायला मिळते। आता जाऊयात थेट बीडमध्ये। बीडमधील बिंदुसरा धरण सुद्धा ओव्हरफ्लो झालंय। या बिंदुसरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे आता नदीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाह वाढलेला आहे। कालपासून या नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्याकडून। अशोक, काय सांगाल? भयंकर पुराची परिस्थिती सध्या बीडमध्ये उद्भवलेली आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच मोहिनी, बीड शहरामध्ये देखील अनेक भागांमध्ये काल पाणी शिरलेलं होतं आणि ज्या बिंदुसरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय त्या बिंदुसरा धरणावरती आपण सध्या आहोत आणि ही जर दृश्य आपण पाहिली तर या बिंदुसरा धरणामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी ही संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी पर्यटक देखील दुसऱ्या बाजूला गर्दी करतात, मात्र या ठिकाणी येणाऱ्या लोकांना या आतमध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय। पोलीस संरक्षण देखील या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण परिसराला जे आहे ते आता सतर्कतेचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आलाय। दुसऱ्या बाजूला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ही नदी आहे बिंदुसरा नदी, ती बीड शहरामधून वाहते आणि या ठिकाणाहून बीड शहराकडे मोठ्या प्रमाणात या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होत असल्याने त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती। कालपासून बीड शहरातून जाणाऱ्या या बिंदुसरा नदीला पुराची स्थिती निर्माण झालेली आहे आणि या नदीकाठच्या राहणाऱ्या लोकांना आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मोहिनी, अगदी नक्कीच अशोक, या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगरातल्या पैठणमध्ये सुद्धा असलेल्या जायकवाडी धरणातून आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। तब्बल 2,30,000 क्युसेक इतक्या वेगानं हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे। पैठण शेवगाव या रस्त्यावरील पाटेगाव पुराला या ठिकाणी मोठा प्रवाह सध्या पाहायला मिळतोय।
अधिकची माहिती आपण या संदर्भातही जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून. दत्ता, काय सांगाल? तब्बल 2,30,000च्या क्युसेक वेगानं हा विसर्ग सध्या करण्यात येतोय, काय परिस्थिती आहे? नक्कीच भीषण परिस्थिती सध्या गोदावरी नदीमध्ये निर्माण झालेली आहे. जायकवाडी धरणातून 2,30,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आल्याच्या नंतर पैठण आणि शेवगाव या दोन तालुक्यांना जो जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरचा हा पाटेगाव पूल म्हणतात. या पुलाला आता पाणी सध्या चिपकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी पुलाला खिटून हे सध्या पाणी वाहतंय. आणखी थोडासा जर विसर्ग वाढवला तर या पुलाच्या वरून पाणी वाहायला लागेल. त्यानंतर ही सगळी जी वाहतूक आहे ती बंद करण्यात येईल. आता अंशतः वाहतूक जी आहे मोठ्या वाहनांची ती या ठिकाणी पोलिसांकडून रोखून धरण्यात आलेली आहे. जी छोटी वाहनं आणि मोटरसायकल त्यांनाच सध्या सोडले जातंय. बस किंवा इतर जास्त मोठ्या प्रमाणात पॅसेंजर वाहून येणारी जी वाहनं आहेत त्या वाहनांचा या सध्या महामार्गावरून या रस्त्यावरून जो आहे तो प्रवास बंद करण्यात आलेला आहे. आणि सध्या आपण बघू शकता की पुलाला पाणी लागलेलं आहे आणि अगदी काही वेळामध्ये हे जे पाणी आहे ते पुलावरून सुद्धा जाऊ शकतं. ही सध्या आपल्या समोर असलेली गोदावरी नदी आहे जी पूर्णतः दुथडी भरून दोन्ही बाजूने वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पैठण शहरात सुद्धा पाणी घुसलेलं आहे आणि नदीकाठची जी काही गाव आहेत त्यांना सुद्धा या पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. प्रशासनाकडून सातत्याने सतर्कतेचं आवाहन केलं जातंय. गोदावरी नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे, त्यामुळे गोदावरी काठच्या गावांची चिंता वाढलेली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. एकूणच दत्ताजी, काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. दरम्यान जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. एकूण नुकसानीची माहिती आल्यानंतर अधिकच्या मदतीसंदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात येईल असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. असताना लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे. म्हणून आपण हे देखील सांगितलं आहे की सरसकटच पंचनामे त्या ठिकाणी करा, लिनियंट राहा. कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून, फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका. त्यामुळे त्या संदर्भात एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे त्याचा निर्णय सरकार करेल.